बघा, सुरुवातीपासून या केसमध्ये आपण बघितलं तर जे कलम लावले पाहिजे असं होतं, आवश्यक होतं कायद्यानुसार, ते कलम बरेचदा लावले गेले नाही आहे. त्यामुळे आपण पाहिलं की 304 कलम 304A लावायचं का 304 पार्ट 2 लावायचं का, याच्याबद्दल सुरुवातीपासूनचा गोंधळ आपण पाहिला. त्याचप्रमाणे आज कलमांमध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 420 कलम लावलेला आहे आणि आम्ही काल मागणी केली होती की दारूबंदीचं कलम लावलेलं नाही आहे, तर आज त्यांनी दारूबंदीचे 2 कलम लावून प्रोहिबिशन ॲक्टसुद्धा अप्लिकेबल आहे असं सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास होणार आहे. त्यामुळे तो तपासाची दिशासुद्धा कलम जे वाढीव लावले आहे त्याच्याप्रमाणे बदललेली आपल्याला दिसेल. परंतु मॅजिस्ट्रियल कस्टडी न देण्यासाठी कोणतेही कारणं योग्य पद्धतीने सांगण्यात आले नाही, कारण की तसे काही कारणं नव्हते. आपण कायद्याच्या दृष्टीने आणि भावनिक दृष्टीने या केसची थोडीशी वेगळी दिशा जी आहे ती बघितली पाहिजे. भावनिक दृष्टिकोनातून हा मुद्दा आहेच की बेजबाबदारीने वाहन चालवून 2 निष्पाप लोकांचा जीव घेण्यात आलेला आहे. हा सुद्धा मुद्दा आहे की एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी ते केलं आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारे कायद्याची प्रक्रिया वापरली गेली. तो आपल्याला राग येणारा मुद्दा आहे. पण कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर हे जामीन होण्यासारखं प्रकरण आहे आणि त्यामुळे आज MCR दिलेला आहे. PCR देण्यासाठी जे कारणं पोलिसांनी सांगितले ते तकलादू स्वरूपाचे, रिपीटेड स्वरूपाचे तेच ते होते. कारण की DCR सुद्धा आधी जप्त झालेला होता. ड्रायव्हरने आधी स्टेटमेंट दिलेलं होतं. त्याला नुसती आज अटक केलेली आहे म्हणून त्याच्याकडून आणखी तपास करायचा आहे, याच्यावर कोर्टाने विश्वास ठेवला नाही आणि त्यांना 7 तारखेपर्यंतचा MCR दिलेला आहे. त्यामुळे जामीन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं दिसतंय. अल्पन जो आरोपी जो आहे त्याचं घराचं CCTV चेक करायचं किंवा काय बँक अकाउंटची तपासणी करायची असं काही मुद्दे आलेत कसं? त्यांच्या घरचं CCTV त्यांनी जप्त केलेलं आहे, परंतु त्याच्यासाठी वेगळी अटक करून ठेवायची मग काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करायची याची गरज आहे असं कोर्टाला वाटत नाही, असं एकूण आजच्या आदेशावरून दिसते. आणि काय अमाऊंटच्या जेवढं काही चर्चा झाली का युक्तिवाद झाला का? नाही, अमाऊंटवरून झाला नाही, पण त्यांनी जे बिल पे केलेलं आहे पबचं आणि बारचं, ते पैसे त्याच्याकडून कुठून आले, ते कोणी दिले, ते त्याच्या अकाउंटवर वडिलांनी जमा केले का, आता हे प्रश्न काही खूप मोठा इन्व्हेस्टिगेशनचा भाग नाही, हे सुद्धा कोर्टाने गृहीत धरलेलं आहे. आणि सर एक शेवटचा प्रश्न, आता न्यायालयीन कोठडी मिळाली तर जामिनासाठी अर्ज करू शकतात किंवा त्यांना जामीन मिळू शकतो असं वाटते का? हां, जामीन आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि जामीनचा अर्ज केल्यानंतर त्या संदर्भातले कारणं लक्षात घेऊन न्यायालय जामीन मंजूर करू शकेल. त्यांच्यावर काही अटी लादण्यात येतील, जसं परदेशात जाऊ नये, पासपोर्ट तुमचा पोलिसांकडे द्या, दररोज पोलीस स्टेशनला हजेरी लावा, असे काही कडक नियम त्यांच्यावर ठेवून त्यांना जामीन मिळू शकतो असं मला वाटतं. आता करू शकतात की उद्या करू शकतात अर्ज? जामीनचा अर्ज अर्थातच उद्या करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय सुनावणी बघू.